तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहेत आपल्या टीमबद्दल म्हणजेच मुंबई इंडियन्स बद्दल. 2026 IPL साठी आपला संघ कसा होऊ शकतो, आपण या गोष्टीवर चर्चा करणार आहेत. आणि चर्चा या गोष्टीवर करणार आहेत की रिलीज कोण होणार आहे आणि रिटेन कोण होणार आहे. ठीक आहे, तर मागच्या वर्षी आपले जे रिटेन प्लेयर होते ते जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा हे 5 प्लेयर होते. तर यावर्षी कोण रिलीज होणार आहे आणि कोण रिटेन होणार आहे याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मी आपला मागच्या वर्षीचा स्क्वॉड तुम्हाला इथं फोटोमध्ये देऊन देईल, तुम्ही बघून घ्या की आपला मागच्या वर्षीचा स्क्वॉड कसा होता. आणि या स्क्वॉड मधून होऊ शकतं 6-7 प्लेयर रिलीज होऊ शकतात. तर आपण एक नवीन 2 मोठे अपडेट येत आहेत आपल्या समोर. आता मी अपडेट बघत होतो, मला कळालं की हार्दिक पांड्याला कॅप्टन्सीवरून एकटा काढणार आहे, एकटा तो स्वतः सोडणार आहे. त्याच्यानंतर अशी अपडेट आहे, अफवा होऊ शकते कदाचित, पण अपडेट कन्फर्म अपडेट आल्यावर मी तुम्हाला कळवेलच. आणि एक मोठी अपडेट अजून येते की रोहित शर्मा कदाचित संघ सोडू शकतो किंवा त्याला पण रिलीज करू शकतात. ठीक आहे, आता मी सांगतो तुम्हाला की 6-7 प्लेयर कोण रिलीज होऊ शकतं. तर बघा, मला वाटतं की रॉबिन मिन्स म्हणून एक विकेट किपर बॅटर आहे, तो रिलीज होऊ शकतो. त्यानंतर लेग स्पिनर कर्ण शर्मा पण रिलीज होऊ शकतो. त्याच्यानंतर होऊ शकतं राज अंगद बावा रिलीज होऊ शकतो. त्याच्यानंतर अर्जुन तेंडुलकर पण रिलीज होऊ शकतो. सत्यनारायण राजू रिलीज होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून अल्ला गझन फार पण आहे, तो मागच्या वेळेस तर त्याला संघात घेतलं होतं खूप मोठी रक्कम देऊन, पण काही खेळला नव्हता इंजुरीमुळे. ठीक आहे, तर अल्ला गझन फार पण रिलीज होऊ शकतो. विल जॅक्सच्या 50-50 सांगू शकत नाही, रिलीज होऊ शकतो, रिटर्नही होऊ शकतो, है ना. आणि राहिली गोष्ट रिज टोपली, तर रिज टोपली पण रिलीज होऊ शकतो. आणि होऊ शकतं की लिझार्ड विलियम्स त्याला सुद्धा रिलीज करू शकतात. तर जर आपल्याला मुंबई इंडियन्सच्या संघाची जर पर्स थोडी चांगली पाहिजे, म्हणजे 10-12-15 करोडच्या जवळपास, 20 करोडच्या जवळपास जर पर्स पाहिजे, 20-22 करोड असेल माझ्या मते, तर या प्लेयरांना सोडावंच लागेल. होऊ शकतं दीपक चहर सुद्धा ऑप्शनमध्ये आपल्याला दिसू शकतो, पण मला तरी वाटतं की मोठं ऑप्शन आता 2 वर्षात येणार आहे काहीतरी, तर तेव्हा दीपक चहरला रिलीज करू शकतात मोठ्या ऑप्शनमध्ये, कारण मोठे प्लेयर घ्यावे लागतील, तर होऊ शकतं तेव्हा सोडू शकतात. तर बघूयात कशी टीम बनते आपली. आणि ह्याचे 2 अपडेट मी तुम्हाला सांगितलं आहे, हार्दिक पांड्याबद्दल आणि रोहित शर्माबद्दल. या अजून कन्फर्म नाही आहेत, पण मी एक्सवर पाहिलं आहे की हार्दिक पांड्याला कॅप्टन्सीवरून रिमूव्ह करणार आहेत. तर बघूयात काय होतं काय नाही. आणि हां, अशाच IPLच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका, कारण मी असेच अपडेट तुम्हाला देत राहील. हां.